तर शेतकरी मित्र, सध्या 23 तारखेला देखील महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे. मराठवाडा तसेच नाशिक, जळगाव या भागामध्ये अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पाऊस हा कुठे पडणार. तर शेतकरी मित्र, सध्या 22, 23, 24 या तारखांना मराठवाडा, नाशिक या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि थंडीमध्ये देखील वाढ राहील. आणि तसे पाहिलं असता शेतकरी मित्र, 31 डिसेंबर पर्यंत थंडीमध्ये वाढ राहणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये 2026 या नवीन वर्षी कोठे पावसाचा अंदाज आहे. तसेच 29 आणि 30 तारखेला देखील वातावरण महाराष्ट्रात ढगाळ राहण्याची शक्यता आहे अंशतः. तसेच शेतकरी मित्र, 2026 1 जानेवारी पासून पाऊस कुठे राहणार. पाऊस हा शेतकरी मित्र कर्नाटक तसेच चेन्नई, केरळ या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रात काय होणार आहे. तर शेतकरी मित्र, कांदा उत्पादक शेतकरी असतील, याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार बसण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटक या राज्यामध्ये पावसाचे वातावरण आहे आणि या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहणार आहे आणि नॉर्मल बेंगलोर, कोइंबतूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ही 5 तारखेपर्यंत. त्यामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी थोडी चिंताजनक बाब म्हणजे कांद्याचे दर हे थोडेफार कमी जास्त होण्याचा अंदाज असतो त्या ठिकाणी पाऊस असल्यामुळे. आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये पहिला असता 1 जानेवारी 2026 1 जानेवारी पासून 5 जानेवारी पर्यंत कसल्याच प्रकारे वातावरण ढगाळ देखील राहण्याची सध्या खूप कमी शक्यता आहे. फक्त सोलापूर साईडलाच वातावरण ढगाळ राहणार आहे आणि थंडीमध्ये 1 जानेवारी पासून परत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 31 डिसेंबर पर्यंत थंडी तर राहणारच आहे, परंतु 28, 29 आणि 31 डिसेंबर या दरम्यान थोडे थंडीचे प्रमाण नॉर्मल कमी होऊ शकते. परंतु परत 1 जानेवारी पासून 2026 1 जानेवारी पासून परत महाराष्ट्रात थंडीचे वातावरण जास्त राहणार आहे. ही थंडी नाशिक तसेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे तसेच पूर्ण मराठवाडा या भागामध्ये 6 अंश ते 7 अंश सेल्सिअस तापमान हे सध्या तरी 5 जानेवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भ साईडला देखील या थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. विदर्भ साईडला देखील 6 अंश ते 7 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिना 2026 हा जानेवारी महिना सध्या तरी 5 जानेवारीपर्यंत एकदम खूप थंडी राहणार आहे आणि जवळजवळ पूर्ण जानेवारी महिना थंडी राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र अशीच, आणि तसे पाहिलं असता फक्त बेंगलोर या भागामध्येच पावसाचे वातावरण आहे. त्यामुळं थोडंफार शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडा काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण त्या ठिकाणी थोडा पाऊस असल्यामुळे थोडंफार भावात कमी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.